तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघू शकतोय कडेगावसाठी आपण जी रोपं लिंबूची भरलेली आहेत चिखलीमध्ये श्री विजय शिंदे सरांसाठी, त्यानंतर आता त्याच गाडीमध्ये आपण कराडमधल्या विंग गावासाठी श्री सागर पवार म्हणून आहेत, आता ते आपले जुने कस्टमर आहेत, त्यांच्यासाठी आपण बाळानगर सीताफळीचं रोपांचं लोडिंग करतोय। तर बघू शकतोय की आपल्या रोपांची क्वालिटी कशी आहे। बाळानगर सीताफळ आपलं 6x8च्या बॅगेला आणि 1.5 फूट उंचीच्या वरचं असलेलं 2 फूटसुद्धा झाडं आहेत, पण आपण सांगताना कमी उंचीचं सांगतोय, देताना चांगली रोपं सिलेक्टेड देतोय। आता बघू शकतोय सरांची 50च झाडं आहेत, पण सगळी आपण रोपं सिलेक्टेड दिलेली आहेत, खराब रोपं बाजूला काढलेली आहेत। आणि आपली जी नर्सरी आहे ती 35 एकरामध्ये 40 वर्ष जुनी शासन मान्यता नर्सरी, महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी अशी ही नर्सरी आहे। आता पवार साहेबांसाठी हे बाळानगर सीताफळ आपण लोडिंग करतोय। रोपांची क्वालिटी बघू शकताय कशा पद्धतीने आहे मित्रांनो। आता बरीच लोक गोल्डनच्या मागे लागले आहेत, पण गोल्डनला फळमाशी किंवा इतर त्रास असल्यामुळं किंवा चवीमध्ये फरक असल्यामुळं आपल्याला आता पुन्हा शेतकरी आपले बाळानगरकडे वळलेले आहेत। आम्ही हे सुरुवातीपासून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण 1-2 वर्षानंतर लोकांना लक्षात आल्यानंतर लोकांनी बाळानगर सीताफळ प्रेफर केलेलं आहे। आणि आता बाळानगर सीताफळचं हे कलम आहे, रोप बघू शकतो की आपण बियाच रोप देत नाही, तर कलम आहे, लक्षात येत असेल, बघू शकता अशा पद्धतीनं कलम केलेली रोपं आहेत, त्यामुळं रोपांना भार लगेच लागणार आहे। 1-2 वर्षामध्ये आपण बाग धरू शकतोय। तर मित्रांनो आपली अशी सर्व प्रकारची आपल्याकडं फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची 1500हून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत। खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातं आहे। आता आपल्याला नर्सरी व्हिजिट करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते। येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता। बुकिंगनंतर 2 दिवसामध्ये म्हटलं तरी आता सीझनमध्ये रोपं येतात आणि ऑफ सीझनमध्ये 8 दिवस आपण 4-8 दिवस सांगतोय, कारण फ्रिक्वेन्सी गाड्यांची कमी राहत्या आणि आता सीझनमध्ये नेहमी गाड्या चालू राहतात। आता आज दिवसभरात जवळजवळ 25-30 गाड्या लोडिंग झालेल्या आहेत, लहान मोठ्या 1 टनापासून 30 टनापर्यंतच्या गाड्या आहेत आपल्याकडे सगळ्या, म्हणजे अशा ट्रान्सपोर्टच्या। आणि त्याचं या नाही बघू शकतो आपलं हे इंडोर शेड आहे। आत कमी पावसामध्ये ही झाडं ठेवायची आहेत, त्यासाठी आपण हे इंडोर शेडला आपल्या ठेवलेलं आहे ना, अशा पद्धतीची आपली ही रोपं। तर मित्रांनो आपला जास्त वेळ घेता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।